सर्कल त्याला भेटलं पूर्ण. बरोबर. म्हणजे लिटरली मित्रता हाच धर्म राहिला शेवटपर्यंत, आणि आजही तो मित्रता हाच धर्म राहणार आहे, आणि पुढेही तो मित्रता हाच धर्म राहणार आहे. मग तो ह्या बिरदेवसाठी असेल किंवा होणाऱ्या 100 हजारो लाखो बिरदेवसाठी असेल. वा. बिरदेवला फोन केलता का? बर. मला ऑफिसमध्ये माझी कितीही चिडचिड असते, बिरदेवला फोन केलता का? बर. कितीतरी वेळा क्लॅश झाले आमच्यात. करतो करतो, आज बिरदेवला भेटायला जायचंय, तू फळं घेतलीस का? म्हणजे इथपासून म्हणजे आपण म्हणतो ना गृहिणी असावी, तशी काळजी पूर्णपणे. म्हणजे तिने अक्षरशः खूप वेळा चिडवून दिले मला की फोन केलता का? तुझ्या एनर्जीमुळे आमची एनर्जी वाढते, तुझ्यामुळे मला अजून सहाय्य करायला बाकी लोकांना अजून प्रवृत्त करावं वाटतं, कारण की माझी चिडचिड होते माझ्या मित्रांपाशी की बिरदेवकडे लक्ष द्या. बर बर. कवी अनंत राऊत यांच्या एका कवितेतील एक महत्वाची ओळ, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, जो मित्र तुला कायम आयुष्यभर आरसा दाखवेल. आणि ह्या कवितेचा शेवटचा जो अंतर आहे किंवा कवितेची सुरुवात पण आहे ती आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्हाला ही कविता माहीतच आहे, परंतु ही कविता अचानक तुमच्या पुढे सांगण्याचं कारण असं की गेली 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एका नवोदित अधिकाऱ्याची चर्चा चालू आहे. एका नवोदित IPS अधिकाऱ्याची चर्चा चालू आहे, ज्यांचं नाव आहे बिरदेव ढोणे. बिरदेव ढोणे यांनी UPSC क्रॅक केली आणि त्याच्यामध्ये 551वा रँक त्यांनी मिळवला. आणि त्याच्यानंतर अचानक बिरदेव ढोणे यांच्या जीवनाचा पट वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. बिरदेव ढोणे यांनी अनेक मुलाखतींमध्ये एका विशेष नावाची त्यांना कधीच विसर पडला नाही. अर्थात ज्या नावानं त्यांना ह्या सर्व प्रवासामध्ये खूप सारी मदत केलेली होती आणि त्या मदतीचा विसरही पडला नाही. आणि त्यांनी हेही बोलून दाखवलं होतं की या मदतीमुळेच मी आज IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास गाठलेला आहे. मी सुरुवातीला तुम्हाला बिरदेव ढोणे यांनी कोणाबद्दल हे वाक्य बोलले होते हे ऐकवतो. ज्यावेळेस ही मुलाखत मी सुरुवातीला बेळगावमध्ये घेतली होती त्यावेळेस बिरदेव ढोणे ज्यांनी उल्लेख केला होता अक्षय सोलनकर आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या, या दोघांचा उल्लेख केला होता, तेच बिरदेव ढोणे यांचे मित्र अक्षय सोलनकर माझ्या बरोबर आहेत. सुरुवातीला स्वागत आहे तुमचं. बरे आहे. आणि बऱ्याच आमच्या प्रेक्षकांची विनंती होती, अनेकांनी कमेंट करून सुद्धा सांगितलं होतं की सर, बिरदेव ढोणे यांचं यश तुम्ही आम्हाला दाखवलंय, परंतु या यशामध्ये त्यांचे अनेक सांगाते आहेत, अनेक सोबती आहेत. मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट पण विसरून चालणार नाही की ज्यावेळेस माणूस अडचणीच्या काळामध्ये असतो, त्यावेळेस दुःखात असतो, त्यावेळेस त्याच्या दुःखाला कोणी वाटेकरी नसतं. पण ज्यावेळेस माणूस यशस्वी होतो त्यावेळेस त्याच्या यशाला अनेक बाप असतात. परंतु ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्याच बिरदेव ढोणेंनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या यशाचे वाटेकरी कोण आहेत, म्हणून अक्षय यांची मुलाखत. मी अधिकचा वेळ घेणार नाही, खूप सारा प्रेक्षकांच्या पुढे माझं जास्त इंट्रोडक्शन झालंय असं वाटतं का मला स्किप पण करतील. तर मुद्द्यावरती येतो. अक्षय, बिरदेव ढोणे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली, देशानं पाहिली. त्याच्यानंतर बिरदेव ढोणे सारखा एखादा तरुण अधिकारी ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो किती कठीण काळ आहे हे सगळं तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. मला सुरुवात करायची, तुमचा आणि बिरदेव ढोणेंचा परिचय कसा? 2015ला माझं COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे शिवाजीनगर इथे ऍडमिशन झालं. माझी ब्रांच मेटलर्जी अँड मटेरियल सायन्स आणि बिरदेवची ब्रांच सिव्हिल. बट आम्ही एकत्र आलो बोट क्लबमुळे. COEP मध्ये बोट क्लब नावाचा एक क्लब आहे की जिथे बोटिंगचं प्रशिक्षण आणि नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन खेळवले जातात, स्पोर्ट्समन तयार केलेले जातात. तर तिथे एक प्रोग्राम असतो रेगाटा. अच्छा. तर त्याच्यात आमची त्याची ओळख झाली 2017च्या आसपास, 16-17च्या आसपास. आणि आम्ही एकत्र पहिल्यांदा शेल गेम्स नावाचा रेगाटाचा एक शो केला होता, त्याच्यात आम्ही एकत्र होतो.
आणि त्याच्या नेक्स्ट इयर आम्ही कायक बॅलेट हा शो केला होता, त्यातलाच एक प्रकार आहे बोटिंगचा. पण त्यावेळेस मी कायक बॅलेट हे त्याला शिकवत होतो. जवळपास आम्ही एक 60-70 लोकांचा ग्रुप, आम्ही आमचे जे अजून 2 कलिग होते, शुभम पाखरे आणि विवेका, तर आम्ही हे तिघं त्या 70 लोकांना 60-70 लोकांना गाईड करत होतो. त्यातला एक बिरदेव होता आणि तो 14 जणांची बोट रन करायचा. तो फर्स्ट पोझिशनला होता 14 जणांच्या बोटमध्ये. आणि त्याचं वजन हलकं असल्यामुळे आम्ही त्याला फर्स्ट पोझिशनला ठेवला होता. का तर 14 जणांची बोट पॉवरफुली पुश करता येते. बरोबर. आणि तो गाईड व्यवस्थित करू शकतो. अच्छा. सो तो प्रसंग आणि आज प्रसंग सेमच आहे. आज तो देशाला कुठेतरी प्रतिनिधित्व करणार आहे. आणि त्यावेळेस तो आमची बोट गाईड करत होता. आमच्या पूर्ण बोटपैकी एक बोट तो गाईड करत होता. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स त्यातही छानच होता. परंतु त्याच्या त्या देहयष्टीमुळे आम्ही त्याला पहिल्याच पोझिशनवरती ठेवला होता 14 जणांच्या. अदरवाईज आम्ही त्याला सिंगल बोट दिली असती आणि आमचा शो आम्ही रन केला असता. आणि त्याच्यानंतर मग आमची थोडीशी जवळीक वाढली. त्याच्यानंतर ऍक्च्युली हर्डल सुरू होतात सगळे. अच्छा. कॉम्पिटिशनला लोक उतरतात, त्याच्यात लोक तयारी करतात ह्या कॉम्पिटिशनची. मग स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, त्याच्यातून रिप्रेझेंटेशन केलं जातं, कॉलेजचं सुद्धा आणि वैयक्तिक त्या पर्सनचं सुद्धा. मग त्याच्यानंतर माझा थोडासा सॉफ्ट कॉर्नर त्याच्याबरोबर वाढायला लागला, कारण की पंक्च्युअलिटी हा थोडा एक गुणधर्म होता. प्रामाणिकपणा, की मी करतोय मला सांग, किंवा कसं करू, काय करू, म्हणजे चिडचिड करणारा, अरे हे होतच नाहीये कसं करू. पण ती गोष्ट केल्यानंतरच मग थांबायचं नाही तोपर्यंत ते पूर्णत्वासच न्यायची. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना म्हणजे माझी परिस्थिती सेमच होती. बरोबर. की आम्ही कुठली गोष्ट पूर्णत्वास जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत थांबत नाही. आम्हाला लिटरली सेमच भेटला, म्हणजे आमचा पिच मॅच झाला तिथे आम्हा दोघांसाठी. अच्छा. त्याच्यानंतर हळूहळू त्याचा म्हणजे ज्या दिवशी सीओपी मध्ये एक 16-17 लोकांचे रिझल्ट आले युपीएससी मध्ये रँकिंग, त्यावेळेस थोडा त्याला स्पार्क बसला. तिथून त्याची सुरुवात झाली. मग थोडं थोडं हळू माझं बॉन्डिंग वाढत गेलं. मग त्याच्यानंतर मला असं समजलं की तो कमव आणि शिका योजनेतून सीओपी मध्ये तसंच शिकतोय आणि लेक्चर वगैरे करतोय आणि रात्रंदिवस अभ्यासही करतोय. लायब्ररीत कंटिन्युअस असायचा. की म्हणजे लेक्चर मधून जेवढा काही टाइम भेटेल तेवढा लायब्ररीत. फिजिकल फिटनेससाठी मग पुन्हा बोट क्लबला. तर सीओपीचं शेड्यूल त्याचं पूर्ण टाईट शेड्यूल होतं. अभ्यासही करा आणि फिजिकली मेंटली तुम्ही प्रिपेअर राहा, शिवाय पैसे कमवा, आणि शिवाय तो त्याचं कष्ट घरी अजिबात मागायचं नाही. मग ज्या काही स्वतःच्या गरजा असतील, अन्न वस्त्र निवारा, ह्या पूर्ण गरजा असतील, तर त्याच्या त्याने लिटरली कॉलेजमध्ये तरी त्याने बळावरती पूर्ण हे केलेलं. त्याच्यानंतर आम्हाला मी ज्यावेळेस फायनल इयरला होतो त्यावेळेस मग अजून आम्हाला म्हणजे माझे जे काही अजून माझे मित्र होते जे जिवलग तयार झाले होते एवढ्या 2-3 वर्षात, तर आम्हाला हे सगळ्यांना त्याच्यात थोडी चुणूक दाखवली होती त्याने. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे वेगळं झालो, का तर आम्हाला प्लेसमेंट भेटल्या कॉलेजमधून. तो तिथेच होता कॉलेजमध्ये, का तर तो 2 वर्ष मला ज्युनियर आहे. बरोबर. मी 18ला पास आउट झालो, तो 2020 पास आउट झाला. तर मग थोडंसं आर्थिक मला पाठबळ मिळाल्यामुळं माझ्या जे डोक्यात होतं पहिल्यापासूनच की आपल्याला थोडीशी मदत करावीच लागेल, आणि मी हे सतत गुणगुण करत राहायचो माझ्या एकदम जवळच्या मित्रांबरोबर. त्यातच मग थोडंसं मनात तेच राहिलं होतं, कारण की माझ्या कुटुंबाची पण पार्श्वभूमी जवळपास सेमच आहे. सामान्यच, की परोपकारी भावना किंवा आपण म्हणतो मित्रता भावना, माणुसकी भावना. तर हीच भावना ठेवून आम्ही म्हणजे माझ्या अक्षरशः मनातही नसताना ते माझ्याकडून सुरू राहिलं. आणि ते कॉन्स्टंट सुरू राहिलं माझ्याकडून. त्यात खंड कधी पडला असेल कधी नसेल पडला हे मला आठवत नाही, पण माझ्या मनाची चिडचिड व्हायची की अरे नाही, मग त्याला फोन करणं असेल, काही गरज लागते का, किंवा कोणाला मित्राला फोन करून त्याला एकदा विचार काय हवंय का, काय नाहीये का, की काय कमी पडतंय. म्हणजे शक्यतो आता प्रांजल असेल जो आमचा कॉमन मित्र आहे, बट प्रांजल असेल, यश पाटील म्हणून आहेत, आता IAS जो त्याने नाव घेतो, कोल्हापूरचे साहेब असतील, हे सगळे लोक त्याला ऑनफिल्ड खूप मदत करायचे. म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडे पूर्णपणे, की ते किती मदत करत असतील. मग त्याला नोट्स देणं असतील, त्याच्या एक्झाम्स घेणं असतील, त्याला एक्झाम मधून थोडं कमी यश भेटलं तर तिथे गायडन्स करणं असेल, तर हे सगळे
ते ऑनफिल्ड एकदम व्यवस्थित त्याला मदत करायची आफ्टर कॉलेज. मी दूर असताना माझा त्याला सपोर्ट एकच असायचा की बाबा तू जेवलायस का, तू 2 टाइमचं वेळेवर जेवण खातोय का, कारण की सर्दी आली आजारी पडणार, काही डोकं दुखतंय मग तो दिवस स्किप होणार. मग हे सगळं करताना माझं एकाच गोष्टीवर त्याच्या लक्ष होतं की मला माहित होतं हा फिजिकली किती फिट आहे. अच्छा. म्हणजे तो त्यातही त्याचं 200% देत होता फिजिकल फिटनेस मध्ये पण. एवढं सगळं असताना म्हणजे आपण काय म्हणतो आहार पाहिजे फिजिकल फिटनेसला व्यवस्थित, आहारच नाही तर फिजिकल फिटनेस कुठून करणार. बरोबर. त्यातही त्याचे 200% तो स्वतःहून द्यायचा. आणि जो म्हणजे मला थोडंसं स्पोर्ट्समॅनशिप असल्यामुळे माझं असं आहे की फिजिकल फिटनेस असेल तर तो माणूस मेंटली स्ट्रॉंगच असणार. तर ही कन्सेप्ट मी माझ्या मनात ठेवून चालायचो आणि त्याला कंटिन्युअस एकच विचारणं असायचं की अभ्यास चालू आहे, होय चालू आहे, जेवण होय व्यवस्थितच चालू आहे, नक्की खातोयस का, होय खातोयस. पण गेल्यावरती कधी भेटल्यावरती महिन्यातून 2 महिन्यातून अशी परिस्थिती व्हायची की बरं तू खात तर नाही एवढं नक्की आहे, जीवाला मारू नको, कारण की तू स्वतःला जेवढं हे करशील तेवढं आम्ही एनर्जेटिक राहू अजून. बरोबर. तू स्वतःला तर पुश करतोय, मला अजून एनर्जी भेटते, तू अजून पुश करत राहा. अच्छा. तुझ्या एनर्जीमुळे आमची एनर्जी वाढते, तुझ्यामुळे मला अजून सहाय्य करायला बाकी लोकांना अजून प्रवृत्त करावं वाटतं, कारण की माझी चिडचिड होते माझ्या मित्रांपाशी की बिरदेवकडे लक्ष द्या. बर. त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडल्या, माझं लग्न वगैरे असेल, पर्सनल साऱ्या खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यातही माझा एकच कटाक्ष, माझ्या मिसेसचा पण एकच कटाक्ष की बिरदेवला मदत झाली पाहिजे. मग मी कधी माझ्या दादापाशी हे करायचो की दादा अरे बिरदेव, कधी आमोद असेल आमोदपाशी चिडचिड करायचो, कधी पंकजपाशी चिडचिड करायचो. ही चिडचिड माझी वेगळीच चालू होती की अरे चिडचिड म्हणण्यापेक्षा की माझा तो प्रयत्न, माझ्या डोक्यात तेच की बिरदेव की चालू देत. कारण की परिस्थिती घरची थोडीफार माहित होती व्यवस्थित की परिस्थिती काय आहे. त्याचा मला मेंटल स्ट्रॉंगनेस माहित होता. सीयूपी मध्ये होता, कष्टही करत होता आणि त्यात त्याने त्याचा सीयूपीतला पर्सेंटाईल सुद्धा, CGPA सुद्धा टिकवला होता. म्हणजे हे सगळं टिकवून पैशांची स्वतःची गरज त्याने भागवून पुन्हा तयारीनिशी ह्या मैदानात येणं, म्हणजे तो मेंटली पण तेवढा स्ट्रॉंग आहे, फिजिकली पण तेवढा स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर स्वतः त्याने फुल्ली प्रिपेअर्ड करायला सुरुवात केली. मी तर अभिनंदनच करेल ज्या लोकांनी, ज्या शिक्षकांनी त्याला लिटरली मदत केली. मी ऑफ फील्ड असताना ज्या लोकांनी त्याला ऑन फील्ड मदत केली, कारण ऑफ फील्ड मी जास्तीत जास्त फोन करू शकतो, बरोबर, रागवू शकतो, भांडवू शकतो, पण तिथं खांद्यावर हात ठेवणारे प्रांजल सारखे मित्र भेटले. बरोबर. प्रतीक फाळके होते तिथे. हे सगळे खांद्यावर हात ठेवणारे मित्र भेटले. त्याला गाईड करण्यात यशाचा वाटा त्यांनी घेतलाय. म्हणजे एक पाथ, म्हणजे आमचं असं झालं की आमचं एक सर्कल त्याला भेटलं पूर्ण. बरोबर. म्हणजे लिटरली मित्रता हाच धर्म राहिला शेवटपर्यंत, आणि आजही तो मित्रता हाच धर्म राहणार आहे आणि पुढेही तो मित्रता हाच धर्म राहणार आहे. मग तो ह्या बिरदेवसाठी असेल किंवा होणाऱ्या 100, 1000, लाखो बिरदेवसाठी असेल, तर तो हाच शेवटपर्यंत आमचा एक धर्म आहे. 2022-21 मध्ये त्याने लिटरली तयारी सुरुवात केली, कारण की कोरोनाचा काळ लिटरली डिफिकल्ट होता. त्यात त्याने पोस्टमॅनची नोकरी केली होती. त्यातही तो मला वारंवार सांगत होता ह्यात काय मन लागत नाही, हे काय असंच चालणार आहे. बर. मग त्यातही त्याची चिडचिड, त्याच्या चिडचिडी मागे आम्ही आपला हळूच घरच्यांपुढे मी कधीतरी बोलायचो की अरे असं असं आहे, कसं करावं लागेल. आणि अजून ह्याला एक पार्श्वभूमी मला कशी भेटली, माझ्या दादाने संदीप जरांडेला, जे आता PSI आहेत, त्यांना जी मदत केली ती एक माझ्यासाठी पार्श्वभूमी होती. मी मामाच्या घरी राहिला, म्हणजे माझं कुटुंब मामाच्या गावात राहते. मामाने, म्हणजे मामाच्या कुटुंबाने पण आम्हाला तेवढीच मदत केलेली. त्याच्यामुळे आमची आजही परोपकाराचीच भावना आहे, बरोबर, आजही मित्रतेचीच भावना आहे, आजही माणुसकीचीच भावना आहे, ती अशीच टिकून राहणार आहे. मग 21-22 मध्ये पुन्हा त्याने तयारी सुरू केली. दिल्लीला गेल्यानंतर थोडंसं जड झालं आमच्यासाठी, कारण की तिथे राहण्याचे खूपच हाल आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो गाव बरं, ते लोक का म्हणतात ते हे दिल्लीत गेल्यावर समजतंय किंवा मुंबई सारख्या ठिकाणी राहिल्यावर समजतंय. तिथे त्याने त्याचे लिटरली कष्ट सुरू ठेवले. काही ज्या गोष्टी, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडस वीक पडलो आम्ही, मग त्याच्यात ज्या काही उणिवा होत्या त्यात त्याने लिटरली सेकंड अटेम्प्ट मध्ये भरून काढल्या. मुंबईला 2दा ड्रॉप करायला जावं लागलं मला एवढी काळजी वाटत होती की आम्ही मेडिकलमध्ये जायचो, मग त्याचे ते काही गोष्टी असतील मेडिकलच्या, डोकेदुखीच्या असतील, पोटदुखीच्या असतील, ह्या घेऊनच मी त्याला ड्रॉप करायचो. मी तिथल्या 1-2 मित्रांना सांगितलेलं असायचं की बाबा आपला असा असा माणूस आहे,
काही लागलं तर इमर्जन्सी जावं लागेल, कारण की अराउंड एक 10 दिवसांचा वेळ लागायचा. म्हणजे मुंबईत जाणं असेल, इथं असणं, किंवा मग त्याला काही इमर्जन्सी घरी काम पडलं तर तो अचानक घरीही जायचा. म्हणजे तो घरही सांभाळायचा स्वतः वैयक्तिक, तो त्याचं कॉलेज, त्याचं अभ्यासही सांभाळायचा. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी करताना विचार करा, आमची ओढाताण खूप व्हायची. म्हणजे त्याची ओढाताण मध्ये आमची ओढाताण भरपूर व्हायची, कारण की सगळ्या गोष्टी इम्बॅलन्स होत्या. बॅलन्स कुठल्याच आम्ही प्लॅटफॉर्मला नव्हतो. त्याच्यामुळे मित्रांचा सपोर्ट छान भेटला. आर्थिक सपोर्ट ही आमच्यासाठी जमेची बाजू नाहीये. बरोबर. त्याने त्याची मेंटॅलिटी लिटरली ऍज इट इज ठेवली, तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्या त्या गुणामुळे, त्याच्या त्या टेम्परामेंटमुळे आम्हाला एनर्जी खूप भेटली आहे. बरोबर. आणि आज ती आम्ही एनर्जी अनुभवतोय. आज लिटरली आम्ही ती एनर्जी एवढी अनुभवतोय की आमच्या कल्पनेच्या पलीकडचा हा दिवस आहे. बरोबर. आम्ही ज्या गोष्टी केल्या होत्या त्या लिटरली न्यूट्रल भाषेतच होत्या सगळ्या. अच्छा. कधी डोळ्यांनीच नजरेतच आम्ही समजून जायचो की असं असं आहे. म्हणजे आणि आजच्या गोष्टी ह्यात खूप तफावत आहे. म्हणजे आम्ही हा दिवस डोळ्यापुढे ठेवला नव्हता. एवढं कुठेतरी आम्ही येऊन बसेल आणि हे सगळं चेंज झालेलं असेल. बरोबर. 2023 मध्ये पण असंच झालं की मुलाखतीला जाता जाता राहिलो आम्ही युपीएससीच्या. थोडा तो डाऊनच होता त्यातही शेवटी पुन्हा भरारी घेतली. आणि मेन्स क्लिअर झाल्यानंतर आम्ही अजून आनंदित झालो. मग जे प्रांजल असेल, प्रतीक असतील, अजून खूप सारे मित्र आहेत, ह्या सगळ्यांची मनाची ओढाताण आणि माझी ओढाताण सेमच होती की आता मुलाखतीला कसं. म्हणजे माझी जायची पण खूप इच्छा होती त्याच्याबरोबर मुलाखतीसाठी, पण शेवटी तिकीट कन्फर्मेशनचा थोडा इश्यू आला. मग त्याला एकट्यालाच जावं लागलं. माझ्या मनात ते दडपण की हा एकटाच गेलेला आहे. मग तो म्हटला मित्र आहे दिल्लीत, त्याच्या रूमवर राहणार आहे. महाराष्ट्र सदनला राहायचा पण विचार आमचा झाला होता, पण तिथे थोडा एक कार्यक्रम असल्यामुळे तिथेही गर्दी. बरोबर. मग म्हटलं मित्राच्याच रूमवर राहावं लागेल. आणि मित्रांनी तिथल्या लिटरली त्याला सपोर्ट केला खूप सारा. कपडे कोणती घालायची, काय घालायची, इथपासून आमचं सगळं डिस्कशन. ते सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर तो थोडा नाराजही झाला होता की आता मुलाखत तर झाली, आता काय होईल. आणि त्याच्यानंतर मग थोडा वडिलांचं किडनीचा प्रॉब्लेम झाला. मग त्यात पण तो थोडा इम्बॅलन्स झाला की अरे. त्यातही आम्ही धीरच द्यायचं काम केलं आणि त्याने तो धीर टिकवला. त्याच्या आईबाबांसाठी, त्याच्या बंधूंसाठी, वहिनी असतील, भयानक सपोर्ट, भयानक काळजी त्याची सगळ्यांनी केली. बरोबर. मनाचा आधार खूप मोठा दिला आम्ही सगळ्यांनी. हेच आमचं कर्तृत्व आहे आणि हेच आम्ही करत राहणार त्याच्यासाठी. मग तो असेल, येणाऱ्या आयुष्यात अजूनही कोण असेल, तर आमच्यासाठी बिरदेव ही एक प्रेरणाच असते. अगदी खरं. बिरदेव हा आमच्यासाठी एक बेंचमार्क झालाय आणि तो बेंचमार्क कंटिन्युअस असणार आहे. मग तो भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, तो जो कोणी व्यक्ती असेल ज्याच्यात आम्हाला स्पार्क दिसेलच आणि जो मेहनती असेल, हुशार आहे, त्याच्यासाठी आम्ही नक्कीच काम करणार आणि कामच करत राहणार. मित्रता हा धर्म आम्ही टिकवणार म्हणजे टिकवणारच. नाही, मैत्रीच्या धर्मात याच्या पलीकडे काय असतं. शेवटी मैत्रीत पैसा, ही आर्थिक मदत वगैरे ही खूप छोटी गोष्ट आहे. भले स्वतः बिरदेव, IPS बिरदेव यांनी जरी सांगितलं असेल की बाबा यांनी मला आर्थिक सपोर्ट वगैरे केला, पण ज्यावेळेस तो कॅमेरा बंद असतो त्यावेळेस बिरदेव मात्र वेगळं सांगतात की अक्षय सोलनकर, त्यांचं कुटुंबीय किंवा हे सगळे मित्र हे माझ्यासाठी कोण होते ह्या सगळ्या काळामध्ये. कारण पुण्यासारख्या शहरात राहायचं, दिल्लीत राहायचं आणि त्यावेळेस घरची परिस्थिती बेताची, सगळ्याच गोष्टींचं मेंटली टेन्शन, वडिलांचा आजारपण, अशा काळामध्ये सोबत कोण असायला पाहिजे, तर पाठीवरती थाप टाकून तू लढ मित्रा म्हणणारा मित्रच असायला पाहिजे. आणि हीच भूमिका अक्षयाने आणि इतर सगळ्या मित्रांनी. अक्षय, ह्या सगळ्या गोष्टी, तुमची ओळख झाली साधारणतः, तो तू कॉलेजचाही प्रवास सांगितला, ज्यावेळेस त्याचं इंजिनिअरिंग चालू होतं, तुमचं इंजिनिअरिंग चालू होतं. सुरुवातीला तुमची मैत्री झाल्याच्या नंतर ते आजपर्यंत, म्हणजे आज पोस्ट निघेपर्यंत, IPS होईपर्यंत, बिरदेवच्या स्वभावाचा अंदाज लागतो का? म्हणजे बिरदेवच्या स्वभावाचा अंदाज कोणालाच लागणार नाही. स्पष्ट वक्ता आहे.
एवढं मी म्हणेल. स्पष्ट वक्ता आहे. बरं. काही गोष्टींबद्दल त्याची कमांड खूपच प्रचंड मजबूतच आहे. म्हणजे त्या गोष्टीला म्हणजे ते आपण म्हणतो ना की ह्या मुलाकडे बघितल्यानंतर काहीतरी वेगळी चुणूक भेटते. ही चुणूकच भेटली, पण स्वभावाच्या बाबतीत प्रामाणिकपणा, स्पष्ट वक्ता, बरोबर, आणि आपण म्हणतो ना मनाची जिद्द अजिबातच न सोडणारा म्हणतो. बरोबर, अजिबातच. आज प्रामाणिकपणाच्या बाबतीत एकदमच परखड आहे. काही गोष्टी असतील, अभ्यासाच्या बाबतीत असतील, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या बाबतीत असतील, त्या खूप प्रचंड सामावून. मला त्या प्रश्नावर यायचंच होतं. त्याची जी जिद्द आहे ना, त्या प्रश्नावरती यायचं. आता तुम्ही तो विषय काढला म्हणून मला ते आत्ताच विचारायचं आहे की तुम्हाला कधी वाटलं होतं ज्यावेळेस त्याचं UPSC करायचं आहे, हे ज्यावेळेस त्याचा सुरुवात झाली की अभ्यास करायला सुरुवात झाली, त्यावेळेस तुम्हाला खात्री होती की बिरदेव ह्या पोस्ट पर्यंत पोहोचेल किंवा UPSC क्रॅक करेल? खात्रीबद्दल म्हणजे खात्रीबद्दल हा आमचा विचार कधी झालेलाच नाहीये. टू बी जेन्युइन, खात्रीबद्दल आम्ही विचार कधी केला नाही. त्यानेही पहिल्यांदा म्हणजे प्रथम दर्शनी त्याचाही विचार झालेला असेल की नाही हे मला माहित नाही, पण प्रथम दर्शनी माझा तरी काय असा विचार नव्हता. ज्या दिवसापासून आम्ही अजून क्लोज रिलेशनशिप मध्ये आलो की मित्र, भाऊ, कुटुंब एक झालं, पण हळूहळू म्हणजे त्याने जो स्पीड पकडला की आता आपण एका पोझिशनला आपण जातोय, बरोबर, त्यावेळेस आम्ही पॉझिटिव्ह फेथच ठेवला पूर्णपणे. अच्छा. कारण की कॉलेजमध्ये आम्ही प्लेसमेंटही नाकारली होती की आपल्याला बिरदेव नाहीच घ्यायची. त्याच्यानंतर स्टेट लेवलची एक्झाम असली MPSC. तर माझं त्याचं थोडं डिस्कशन व्हायचं की आपल्याला इथे थांबायचंच नाही, आपल्याला काही झालं तरी सेंट्रलच हवंय. तर तो पॉझिटिव्ह फेथ आफ्टर कोरोना आम्ही जास्त जनरेट केला. आफ्टर कोरोना पिरियड आम्ही थोडं म्हणजे अगोदर कोरोना पिरियड मध्ये पूर्णच अनस्टॅबिलिटी होती, सगळ्याच लोकांसाठी अनस्टॅबिलिटी होती. पण त्याच्यानंतर आम्ही मनाची स्टॅबिलिटी करून आम्ही लिटरली त्याने तो जोर पकडला आणि आम्ही आमच्या मनाची स्टॅबिलिटी एकदम स्ट्रॉंग केली की आता करायचंच आहे. बिरदेव यांचा हा प्रवास आपण जाणून घेत असताना म्हणजे मित्रांच्या तोंडून एक प्रश्न मला ह्या निमित्तानं निर्माण झाला की बिरदेव यांनी अजून एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं, मला वाटतं शहा नाव काहीतरी होतं त्यांचं, आणि 2,65,000 रुपये आय थिंक अशीच काहीतरी सम अमाऊंट होती की ते त्याच्या अकाउंटला जमा केले होते. अक्षय, मला तुम्हाला विचारायचंय, मला माहित नाही तुमची परिस्थिती काय, पण मदत करण्यासाठी माणूस श्रीमंतच असावा लागतो का? आज ताजं उदाहरण आहे सगळ्यांपाशी. बिरदेव ढोणे ऑफिसर आहेत आज. तुम्ही आमच्या कोणत्याही मित्राकडे पहा, ज्यांनी सडळ हाताने त्याच्याकडे बघून त्याच्या कौशल्याकडे, त्याच्या प्रामाणिकतेकडे, त्याच्या मेंटॅलिटीकडे, जो त्याचा आज टेम्पर आहे, त्याच्याकडे बघून, त्याच्या कष्ट करण्याच्या जिद्दीकडे बघून आम्ही मदत केलेली आहे. आम्ही आमच्या परिस्थितीकडे बघून मदत केलेली नाही. त्याच्यामुळे परिस्थिती कॅनॉट डिफाईन थिंग्स. तुमच्या आत असलेली एक भावना, ऊर्जा, तीच तुम्हाला सगळं काही. मदत कशा स्वरूपाची असू शकते? म्हणजे सडळ हाताने मला मी हे तुम्हाला म्हणजे आर्थिक स्वरूपानं असं विचारायचं नाही, मला काय विचारायचंय की मदत ही फक्त पैशातच मोजली जाऊ शकते का? मदतीला एककच नाहीये. मदतीला युनिटच नाहीये. आपण ते मोजूच शकत नाही. ती कोणतीही मदत असेल. अच्छा. ती कसलीही कितीही छोटी कितीही मोठी, मदतीला एककच नाही. मदत ही मदतच आहे. सहकार्यच आहे. शेवटी ते आयुष्याच्या, कारण की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहते. 360 डिग्री आहे. बरोबर. ते शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. मदत ही मदतच. मला हा प्रश्न खरं विचारायचा नव्हता, पण मला जाणीवपूर्वक विचारायचा आहे. बिरदेव यांनी नाव घेतलं तुमच्या दोघांचं, पती पत्नीचं, तुमच्या मिसेसचं. बहुतेकदा आपण काय होतं, अलीकडचा काळ आहे, तुम्ही पुण्यासारख्या शहरात राहताय, सहजासहजी आपण पै पाहुण्याला जरी मदत करायची म्हटलं तरी आपल्याला विशेषतः घरच्या कारभारणीचा सल्ला असतो की बाबा ठीक आहे, आपल्या प्रपंचासाठी काय ते बघ, नाही का? पण असं असताना उलट तुमच्या पत्नीनं म्हणजे नवऱ्याच्या मित्राला, म्हणजे त्यांनी असं म्हटलं मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की तुमच्या परस्पर ऐश्वर्या वहिनी सुद्धा पैसे पाठवत होत्या. म्हणजे बिरदेवला मदत करत असताना त्यांची काय भावना असायची?
म्हणजे खरं तर आता त्या इथं नाहीत आहे, बाहेर आहेत, पण त्यांच्याबद्दल मला विचारलं पाहिजे म्हणून मी विचारतोय जाणीव. तिला माणसांची खूप आवड आहे. बर. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मित्रपरिवार तिचा आहे. बर. मी आजही ते मान्य करतो. अच्छा. आणि माझ्याकडून जेवढी फास्ट कामं होणार नाहीत ती तिच्याकडून तेवढी फास्ट कामं होतील. अरे वा. आणि ती माझ्यावरती तर रागवायचीच भरपूर. हा. बिरदेवला फोन केलता का? बर. मला ऑफिसमध्ये माझी कितीही चिडचिड असू दे, बिरदेवला फोन केलता का? बर. कितीतरी वेळा क्लॅश झाले आमच्यात. करतो करतो आज बिरदेवला भेटायला जायचंय, तू फळं घेतलीस का? म्हणजे इथपासून म्हणजे आपण म्हणतो ना गृहिणी असावी, तशी काळजी पूर्णपणे. म्हणजे तिने अक्षरशः खूप वेळा चिडवून दिलंय मला की फोन केलता का, जेवलायस का विचारलं का, तुला काही जमतच नाही. असं जे क्लॅशेस असतात, एक नवरा बायकोचं एक प्रेमळ भांडण, ते क्लॅशेस आमच्यात झालेत भरपूर. तिने तिच्या पद्धतीने, मग तिने माझा अंदाज घेऊन मग तिने तिच्या अंदाजाप्रमाणे जे काही करायचं ते केलंय. बरोबर. नाही, त्याही त्यांच्या कर्तव्य. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की बहुतेकदा आपल्या कुटुंबियांचा सल्ला असतो की बाबा आपला प्रपंच महत्वाचा आहे, आपण पुण्यासारख्या शहरात राहतो, त्यावेळेस आपलं कुटुंब अत्यंत महत्वाचं आहे. मी अधिकचा वेळ घेत नाही, शेवटचाच प्रश्न घेतो डायरेक्ट. अक्षय, मला हे विचारायचं आहे की ज्यावेळेस मदत आपण करत असतो किंवा आपण कोणाच्या तरी पाठीशी उभा राहतो, आणि ज्या वेळेस आपण एखाद्याच्या पाठीशी उभा राहतो आणि ज्याच्यासाठी आपण पाठीशी उभा राहिलो तो माणूस त्याच्यात यशस्वी होतो, त्यावेळेस काय भावना असतात? मी आज भावनाच व्यक्त करू शकत नाहीयेत. एक म्हणजे कल्पनाच नाहीये माझ्याकडे, माझे लिटरली शब्द नाहीयेत ह्या गोष्टीसाठी. म्हणजे कोणत्या भावना, म्हणजे भावना कोणत्या प्रकारे व्यक्त करू? अश्रू किती वेळ मी ठेवू? बरोबर. मग किती, कोणत्या प्रकारे, म्हणजे अजूनही समजत नाहीये की जे आहे ते खूप आहे, जे झालंय त्याच्याबद्दल अगणित आहे माझ्यासाठी. म्हणजे शब्द नाही. थोडक्यात भावना व्यक्त करायला सुद्धा शब्द असावे लागतात, तोही नाही. माझ्याकडे फक्त बिरदेवच आहे. अरे वा. मित्रांनो, मैत्री असावी तर अशी असावी. अनेक प्रेक्षकांनी अक्षयला बघितलेलंही नव्हतं, पण कृष्ण सुदामाची जोडी अशा प्रकारच्या कमेंट मी स्वतः वाचल्या, त्याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवल्यात. बऱ्याच लोकांचे फोन आले की सर, बऱ्याच वेळा असे प्रसंग आमच्या आयुष्यात येऊन गेलेत की आम्ही कोणाला तरी मदत करायची होती, पण तिथं आम्ही दुय्यम विचार केला आणि आमच्याकडून ते झालं नाही. कदाचित आमच्याकडून ते झालं असतं तर अक्षय आणि बिरदेव जोडी सारखं आमचंही कधीतरी नातं तशा पद्धतीने डेव्हलप झालं असतं आणि आम्ही तशा पद्धतीनं आमच्याकडूनही काहीतरी सत्कार्य घडलं असेल. पण ठीक आहे, मैत्री ही मैत्री असते, मैत्री जगायला शिकवते, मैत्री रडायला लागलं तर थांबवायलाही शिकवते, मैत्रीत एवढी ताकद असते तर काय नाही, अगदी समोर असेल तर डोळ्यात पाणीही वाहतं. आता हे तर मैत्रीचं नातं कसं, हे तुम्ही अक्षयच्या तोंडून ऐकलं. आता IPS बिरदेव ढोणे साहेब यांनी त्यांच्या शब्दामध्ये जे काय सांगायचं होतं ते सांगितलेलं होतं. परंतु अक्षय यांचा इंटरव्ह्यू घेत असताना एक गोष्ट मला पुन्हा अधोरेखित करायची, की आपण जी भावना ठेवत असतो कोणतीही मदत करताना, कोणासाठी तरी काहीतरी करत असताना, ज्यांच्यासाठी केलंय त्यांना त्याची जाणीव असणं गरजेचं असतं. बिरदेव ढोणे यांनी मात्र माझ्या जवळपास 50 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये अनेक वेळा ही गोष्ट अधोरेखित केली. थोडक्यात काय की स्पष्ट वक्ता आहेच, पण कदर असलेला माणूस आहे. तुम्हाला देखील बिरदेव आणि अक्षय यांच्या मैत्रीबद्दल किंवा त्यांच्या मैत्रीच्या प्रवासाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाहन केलं नव्हतं की आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.